पैशाअभावी गरिबांचे निर्णय विरुद्ध देतात, त्यांच्या जमिनी खोट्या नोंदी टाकतात. तहसीलदारांचा निर्णय प्रांत बदलतो, प्रांताचा निर्णय मंडळ निरीक्षक बदलतो. हे महसूल मंत्र्यांनी जातील लक्ष दिलं पाहिजे. इतर अधिकारी असं करणार नाही. आज ज्यांच्या जमिनी गेल्यात आदिवासी त्यांना पैसेच मिळले नाही, पैसे एजंटच खाल्लेत. प्रांताचा निर्णय कधी तहसीलदारांनी बदललेला पाहिलायत का? तहसीलदाराचा मंडळ अधिकाऱ्यांनी? तुमचं उत्तर असेल नाही, तर माणगाव तालुक्यामध्ये निजामपूरमध्ये असा प्रकार घडलाय, तो आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम शक्ती न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी प्रतीक मोरे आणि तुम्ही पाहतात शक्ती न्यूज मराठी चॅनल. माणगाव तालुक्यात नेमकं चाललंय तरी काय? हा महसूल विभागाचा कारभार आहे की अनागोंदींचा तमाशा? राजाभाऊ रणपिसेंच्या पत्रकार परिषदेनंतर हेच म्हणायची वेळ आली आहे. महसूल अधिकारी नियमांना धाब्यावर बसवत अधिकाऱ्यांची सरमिसळ करत प्रांताधिकाऱ्यांचा निर्णय तहसीलदार बदलतात आणि तहसीलदारांचा निर्णय मंडळ अधिकारी बदलतात. हा प्रशासनाचा कारभार आहे की मनमानी सत्तेचा खेळ? निजामपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजाराम रणपिसे यांनी महसूल विभागाच्या या बेजबाबदार कारभारावर जाहीरपणे आणि ठाम शब्दांत ताशेरे ओढलेले आहेत. निजामपूर विभागात जवळपास 86 गावं आहेत, वाड्या सोडल्या तरी. इथे अनेक शेतकरी कामानिमित्ताने तलाठी मंडळ निरीक्षक यांच्याकडे शेतीच्या जमिनीच्या वारस नोंदी करण्यासाठी किंवा छोटी मोठी खरेदी खर्च घेतली ती नोंदवण्यासाठी येत असतात. परंतु काही ठिकाणी असे अनुभव आहेत, तलाठी नोंदी टाकतात परंतु मंडळ निरीक्षक जे आहेत त्या पैशाअभावी काही नोंदी मंजूर करत नाहीत. त्या फक्त शेतकऱ्यांच्या त्या वारस नोंदी असतील किंवा छोटी मोठी खरेदी खतं असतील, पण पार्टीवाल्यांच्या ज्या नोंदी आहेत त्याच्यावर शेतकऱ्यांच्या सह्या जरी नसल्या तरी त्यांच्याकडनं आम्हाला पैसे घेऊन त्या नोंदी ताबडतोब मंजूर केल्या जातात. शेतकऱ्यांना 10 वेळा खेपा घालायला लावतात. परिस्थिती आज अशी आहे निजामपूर विभागात. माझ्यासारखा एक शेतीनिष्ठ शेतकरी आहे, मी जमीन आहे, मला शेतीची आवड आहे, मला शासनाचे वनश्री शेतीनिष्ठ असे पुरस्कार मिळालेले आहेत. मी माझ्या सर्वे नंबर 4 मध्ये 10 गुंठे जागेत भरावा केला. रिसर्च शासनाचे मी 100 बार रॉयल्टी भरली. माझ्या जागेत मी लेवल करून ते मशीना मकाची साठी ती जागा लेवल केली, पाणी होतं म्हणून. तिथे इथल्या मंडळ निरीक्षकांनी जाऊन खोटा पंचनामा करून माझ्यासारख्या 10 गुंठे जाग्यावर 3 कोटी 2.5 कोटीचा दंड ठोठावण्यात आला. परंतु निजामपूर भागात MIDCत जवळपास 50-60 एकरमध्ये अनधिकृत खोदकाम केलेलं आहे. क्वारीचं 14-14, 15-15 एकरचं खोदकाम केलं. त्यांच्याकडनं कुठलीही रॉयल्टी वसूल केली जात नाही. परंतु एखाद्या गरिबाने काय केलं तर त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने रॉयल्टी लादली जाते. या संदर्भात मी प्रांताकडे पण रिसर्च अर्ज दिला. प्रांतांनी ते पडताळून पाहिल्यानंतर ते चुकीचं आहे म्हणून तहसीलदारांना आदेश दिले. परंतु तहसीलदार ते आदेश आतापर्यंत निर्णय दिला नाही. मंडळ निरीक्षकाच्या संदर्भात तक्रारी मी प्रांत साहेबांकडे केल्या. प्रांत साहेबांनी तहसीलदारांना चौकशीला पाठवलं. तहसीलदार चौकशी करीत नाही. मग सर्वसामान्य हे शासन गरिबांचं आहे की पार्टीवाल्यांचं आहे की पैसेवाल्यांचं आहे? माझं माननीय महसूल मंत्र्यांना विनंती आहे का जसं तुम्ही पुणे इतर जिल्ह्याच्या काही चौकशी लावल्या हो तसंच रायगड जिल्ह्याची चौकशी सुरू करा. MIDC देखील जे पेमेंट झालं, जे शेतकऱ्यांचं पेमेंट अन्य लोकांना दिलेलं आहे, आदिवासींची पेमेंट खोटी काढलेली आहेत. या संदर्भात ते आदिवासी आयुक्तांकडे तक्रारी केलेली आहेत प्रांताच्या तहसीलदारांच्या, परंतु कुठलीही चौकशी केली जात नाही. दडपणाखाली गरिबांना न्याय मिळला जात नाही. म्हणजे सरकार गरिबांचं आहे का पैसेवाल्यांचं आहे का पार्टीवाल्यांचं आहे? का शेतकऱ्यांना कुठंच न्याय मिळत नाही, फक्त पैसेवाल्यांना न्याय मिळला जातो. म्हणून महसूल मंत्र्यांना माझी हात जोडून विनंती आहे की इथल्या कलेक्टरना तसे आदेश द्यावे की तुम्ही इतर जिल्ह्यात जशी चौकशी लावली हो. रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात एजंट लोक धंदा करतायत, गरिबांच्या जमिनी लाटल्या जात आहेत, गरिबांना फसवलं जाते. MIDCचं पेमेंट, आदिवासींचं पेमेंट पैसेवाल्यांनी काढलेत. 1 कोटीचं पेमेंट ते आदिवासीला 10 लाख रुपये द्यायचे. असे पुरावे मी तुम्हाला हजर करतो.